जय मित्रांनो, तर आता आपल्या महाराष्ट्र पोलीसचं मेडिकल कशा प्रकारे होते, तर आता जेव्हा आपलं सिलेक्शन झालेलं असते तेव्हा तिथून आपल्याला काही दिवसांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येते. तिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं झाल्यानंतर आपल्याला तिथून काही दिवसांनी मेडिकलसाठी बोलवण्यात येते. तर आपलं मेडिकल हे आपण ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या संबंधित जिल्ह्यामध्ये आपण भरती झालेलो आहे, तर त्या जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपलं मेडिकल होत असते. तर आता मेडिकल बद्दल जर बोलायचं झाल्यास क्लिअरली, तर आपल्या महाराष्ट्र पोलीसचं मेडिकल हे इतकंही वगैरे हार्ड वगैरे काही नसते, इतकं विशेष वगैरे काही नसते. तर आता जेव्हा आपल्याला खूप मोठा मेजर प्रॉब्लेम असेल तरच आपण मेडिकल मधून तिथून कटू शकतो. इतर वगैरे आपण काहीही मेडिकल वगैरे एवढं काही हार्ड नसते. तर आता मेडिकल मध्ये कोणकोणत्या टेस्ट होत असतात, तर मेडिकल मध्ये आपली ब्लड टेस्ट होत असते, त्याच्यानंतर आपलं एक्सरे वगैरे, छातीचे वगैरे एक्सरे वगैरे काढत असतात, त्याच्यानंतर आपल्याला कलर ब्राईटनेस आपली चेक होत असते. गुगलवरती तुम्ही फोटो वगैरे बघू शकता कलर ब्राईटनेसचे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला एक एबीसीडी वगैरे एबीसीडी वगैरे आपल्याला ओळखायला लावतात. एबीसीडी जर आपण बघितलं तर एबीसीडी मोठं अक्षर, लहान अक्षर, त्याच्याहून लहान अक्षर, त्याच्याहून लहान अक्षर, अशा प्रकारे आपल्याला एबीसीडी वगैरे ओळखायला लावतात. आपली तिथं मेंटल टेस्ट होत असते. त्याच्यासोबतच अशा किरकोळ थोड्या आपल्या टेस्ट होत असतात. तर याच्या व्यतिरिक्त असं विशेष वगैरे आपलं महाराष्ट्र पोलीसचं मेडिकल होत नसते. तर आपल्याला जर खूपच काहीतरी मोठा मेजर प्रॉब्लेम जर असेल आणि तिथं जर आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये काही पॉईंट दिला, तोही आपण संबंधित शहरात, संबंधित सिटीच्याच एखाद्या हॉस्पिटलमधून तो क्लिअर करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपलं मेडिकल वगैरे होत असते. तर यामध्ये विशेष वगैरे काही नसते, घाबरून जाण्याची गरज नाही. आणखी मेडिकल बद्दलच्या ज्यात काही तुम्हाला शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. संपूर्ण माहिती काढून मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेट सोबतच पोलीस खात्याच्या ज्या काही तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.